हॅलो, नमस्कार. मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आजचं सकाळी टिफिन वगैरे करून झाला आणि त्यानंतर भरपूर असा पसारा पडलेला होता. तर म्हटलं किचन पहिले सर्व स्वच्छ करून आवरून घेऊ, कारण त्यानंतर पण मग बाकीची कामं चालू असतात. तर मग आता मी किचन इथं स्वच्छ करून घेते आणि थोडीशीच भाजी केली होती मिस्टरांच्या टिफिनसाठी. तर मग आता दुसरी पण काहीतरी भाजी बनवण्यापेक्षा मी वरणाच्या चकुल्या असतात ना, त्या बनवणार होते, कारण आरवला पण त्या आवडतात आणि भूमीला पण आवडतात. तर मिस्टरांचा टिफिन करून झालेला होता. त्यानंतर मग कॉफी वगैरे झालेली होती आणि ते मिस्टरांचा जो टायमिंग असतो ना, तो सकाळी 8 वाजता असतो. तर मग त्यामुळं माझा जो टिफिनचा स्वयंपाक असतो ना, तो लवकर होतो. आणि त्यानंतर मग जर भाजी वगैरे कमी आली तर मग दुसरं काहीतरी बनवून घेत असते. तर म्हटलं आता वरण चकुल्या करण्यापूर्वी ना, तर मी इथं किचन पूर्ण स्वच्छ करून घेते. त्यानंतर मग बाकीचे कामं करायलाही किचन मोकळा होतो. आता सर्व भांडे मी घासून साईडला ठेवून घेते. तर भांडे माझे सर्व स्वच्छ अशी घसून झालेली होती, कारण रात्रीचं पण थोडेसे भांडे होते आणि सकाळी टिफिन बनवला त्याची पण भरपूर भांडे निघाली होती. चहा, कॉफी असं भांडे निघत असतात, कारण आरवचा पण टिफिन असतो. तर माझा सर्व छोटे मोठे भांडे ना भरपूर असे जमा होतात आणि त्यात टिफिनही असतात. त्यामुळं मग मी आता म्हटलं सर्व पहिले ना किचन स्वच्छ केल्यानंतर आपण वरण चकुल्या तयार करू. तर मग मी ना भांडे घसेपर्यंत कुकर लावून दिलेला होता आणि 3-4 शिट्ट्या करून साईडला ठेवलेला होता, म्हणजे किचन स्वच्छ पुसेपर्यंत कुकरमध्ये ती जाळ लावली ना, तीही थंड होईल. आणि चमच्यानेच मी आता इथं अशी डाळ ना हलवून घेते, म्हणजे ती व्यवस्थित मॅश होते. आणि जेव्हा पण मला वरण चकुल्या करायच्या असताना, तर तेव्हा आम्ही दुपारी करत असतो, कारण मिस्टरांना काय आवडत नाही. त्यामुळं मग भूमी, मी आणि आरवच आम्ही तिघंच जण असतो वरण चकुल्या खाणारे. त्यामुळं मग जो हा पदार्थ बनणारा असतो ना, तो आमचा शक्यतो दुपारीच बनतो, कारण मग तिघांनाही आवडतो आणि आम्ही तिघंही एकाच वेळेला मग जेवायला बसत असतो. त्यामुळं मग मी दुपारी शक्यतो बनवत असते. तर मला जेवढं वरणात पाणी टाकायचं होतं ना डाळीमध्ये, तेवढं मी टाकून घेतलं आणि इथं 5-6 पोळ्यांची कणिक भिजवून ठेवलेली होती. तर वरणाला फोडणी देईपर्यंत कणिक आहे ना व्यवस्थित भिजेल. आणि त्या 2-3 मिरच्या घेतल्या आहे मी आणि थोडासा कढीपत्ता घेतला आणि अद्रक लसूण आहे ना ठेचून घेतलेलं होतं. तर खलबत्त्यातच मी असं बारीक करून घेतलं आणि कुकरमध्येच मी बनवणार होती ना, म्हणून मग कुकरमध्ये मला जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं मी टाकलं. आणि त्यानंतर दुसऱ्या शेगडीवरती गॅस चालू करून ठेवलेला आहे, म्हणजे इकडं फोडणी तयार करेपर्यंत जे आपण डाळ ठेवलेली तिला उकळी येईल. तर मग इथं मी तडका पॅन ठेवला आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि त्यानंतर थोडेसे जिरे आणि मोहरी टाकते आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर आहे ना, त्यात हिरव्या मिरच्या टाकते, म्हणजे हिरव्या मिरच्याचा पण जो तिखटपणा असतो ना, तो थोडासा उतरतो व्यवस्थित. आणि त्यानंतर जे अद्रक आणि लसूण मी ठेचून घेतलेलं होतं ना, ते पण इथं तेलात टाकलं आहे आणि तेलामध्ये ना 2-3 मिनटं ना व्यवस्थित असं परतवून घेतलं ना, तर लसणाचा पण छान फ्लेवर वरणामध्ये उतरतो
आणि त्यानंतर कढीपत्ता पण इथं थोडासा टाकला होता. तर 1-2 मिनटं आहे ना लसूण आणि मिरच्यांना असं तेलामध्ये फ्राय करून घेते आणि त्यानंतर मग अंदाजानुसार हिंग आणि हळद टाकायची. तर इथं मग तडका आपला तयार होतो. तर असं मी 2-3 मिनटं आहे ना व्यवस्थित असं लसूण आहे ना थोडंसं लालसर करून घेतला आणि त्यानंतर थोडासा हिंग टाकला आहे आणि त्यानंतर थोडीशी आता हळदही टाकून घेते आणि हिंग टाकल्यानंतर आहे ना थोडंसं तेलात 1-2 मिनटं आहे ना तोही परतवून घेते आणि त्यानंतर मग थोडीशी हळद टाकली अंदाजानुसार आणि पुन्हा असं व्यवस्थित हलवून घेते. आणि साईडला कुकरमध्ये ठेवलेलं जे वरण होतं ना त्याला पण उकळी आलेली होती. तर त्यात मी आता जो बनवलेला तडका आहे ना तो त्यामध्ये टाकून घेते. आणि यानंतर मग मी तर कणिक पण भिजवून ठेवलेली होती, म्हणजे वरणाला उकळीपर्यंत व्यवस्थित अशी भिजते. तर आता वरणाला उकळी आल्यानंतर आहे ना इथं त्याच्या अशा चपाती गोल लाटून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण त्यात कापून टाकू शकतो किंवा छोटे छोटे असे गोल गोल पण बनवून टाकलं ना तर तेही छान लागतात. पण मला पातळ आणि बारीक आवडतात, कारण आरवला पण तसे छोटे छोटे आवडतात, त्याला चमच्याने वगैरे खायचे असतात. तर त्यामुळं मग मी असे सुरीनेच डायरेक्ट एक मोठी चपाती बनवून आहे ना त्याचे जसे आपण शंकरपाळे कापतो त्याप्रमाणे मी बारीक बारीक असे छोटे कापून घेते आणि तेच वरणामध्ये टाकत असते. तर इथं बघू शकता तुम्ही अशी मी पातळसर चपाती एक लाटून घेतली आहे आणि त्यालाच आता सुरीने ज्या शेपनुसार आपल्याला आवडत असेल तसं कट करून घ्यायचं बारीक बारीक आणि तसंच त्या उकळत्या वरणामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी अगदी असे छोटे छोटे पीस करून घेतलेले पोळीचे आणि तेच टाकलेले. तर यात तुम्ही इथं असे गोल गोल छोटे छोटे पण लाटून टाकले ना किंवा पोळी चपातीशी लाटून घ्यायची आणि एखाद्या गोल छोट्याशा वाटीने का वगैरे अशी कट करून त्यामध्ये टाकायचं, म्हणजे गोल शेपच्याही करतात. तर पण मग आम्हाला आरवला आणि आम्हाला अशा आवडतात, कारण या चमच्याने पण असं व्यवस्थित खाता येतात म्हणून. तर चला मी आता सर्व वरणामध्ये ना चपात्या ह्या 4-5 चपात्या लाटून मी त्याचं बनवणार आहे वरण चकुल्या. तर यात आता मी त्यामध्ये टाकून घेते. तर इथं मी 4 ते 5 चपात्यांना लाटून त्याच्या वरण चकुल्या अशा बनवून घेतलेल्या आहे. आता 10 ते 15 मिनटं आहे ना थोडंसं झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित अशी वाफ बसू द्यायची त्याला आणि नंतर मग खायला ना अगदी मस्त लागतात. तर आरवला तर खूप आवडतात, कारण कधीतरी भाजी पोळीपेक्षा असं वेगळं खाल्लं तर त्यालाही आवडतं. तर चला आता 5 ते 10 मिनटांना झाकण ठेवते आणि त्यानंतर मग पुन्हा बघू शकता अगदी अशी मस्त उकळी आलेली आहे आणि आता मी आरवला जेवायला देते. तर आता खूप गरम आहे त्यामुळं मग मी मोठं ताट घेतलं आणि त्यामध्ये छोटी एक डिश ठेवली आणि आता त्याच्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवते. नंतर मग त्याला चमच्याने खायला आवडतात. तर आता मी डिशमध्ये काढून घेते. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा वरण चकुल्या तयार झालेल्या आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करत जा.
तर माझ्या वरण चकुल्या होईपर्यंत आरवने एवढा सर्व पसारा काढून ठेवलेला आहे. आता खाणं वगैरे झाल्यानंतर आता मला पुन्हा हॉल आवरून सगळे जे खेळणी ते ठेवून, तर चला आता मी त्याला खाऊ घालते आणि नंतर मग बाकीची कामं करते. आणि मस्त असे दुपारचे जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग भूमीने इथं ना ताक बनवायला घेतलेलं होतं. तर मग आता जेवण झाल्यानंतर ताक प्यायला थोडंसं आता उन्हाळ्याचं आवडतं, थोडंसं आंबट आणि छान वाटतं थंड. तर चला आता ताक वगैरे पितो आणि त्यानंतर मग बाकीची जी कामं आहे छोटी मोठी राहिलेली ती करते. आणि तोपर्यंत मग भूमी पण म्हणे आता मी पण आहे ना इथं तिने जे पीनट बटर आणलेलं होतं ना, तर ती इथे ब्रेडला लावून टेस्ट करत होती बुवा कसं लागतं.